नागरिकांच्या मागणीनुसार ही गावं समाविष्ट केली. राहिला प्रश्न त्यांच्या मूलभूत कामांच्या प्रश्नाचा. मूलभूत कामाच्या प्रश्नासाठी मी स्वतः आयुक्त सन्माननीय तेव्हा आताचे कैलासजी शिंदे यांनाही भेटलो की महापालिकेच्या या 14 गावामध्ये 14 गावातला जो खर्च लागतो तो बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी. त्याचप्रमाणे या 25-26च्या बजेटमध्ये महापालिकेने तरतूद केलेली आहे. मी राज्य शासनाकडेही मागणी केली की 14 गावांना जो मूलभूत खर्च येणार आहे, जे रस्ते असेल, पाणी असेल, हॉस्पिटल असेल, आरोग्य केंद्र असेल, रस्ते असतील, शौचालय असतील, अशी अनेक मूलभूत गरजा या नागरिकांना पुरवण्यासाठी शासनाने निधी द्यावा. शासनही त्याला सकारात्मक असा शासन तयार आहे. 14 गावाला निधी मिळणार आहे. म्हणून ही नवी मुंबई महापालिकेतच 14 गावं राहतील, याच्यात कुठलीही शंका नाही. पुढे करून घेणार नाही. ते वरिष्ठ नेते आहेत आणि ते वरिष्ठ नेते काय बोलते हा त्यांचा विषय, पण आमचा असा विषय की आम्ही नागरिकांच्या पाठीशी आहोत. 14 गावातली सर्व नागरिकांची जी मागणी आहे त्या मागणीला आम्ही धरून चालणारी कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे आम्ही 14 गावातल्या सर्व नागरिकांच्या पाठीशी आहोत. गणेश नाईक साहेब वरिष्ठ असल्यामुळे नाईक साहेबांशी बोललं जाईल. ही 14 गावं ज्या वेळेला घेतली त्याच्यानंतर लगेच लोकसभेचे इलेक्शन लागल्या, त्याच्यानंतर लगेच 4 महिन्यात विधानसभेचे इलेक्शन लागले. मग त्याच्यासाठी जो बजेटचा आपला जो प्रश्न असतो ते करण्यासाठी वेळ लागतो, मजबूत करण्यासाठी वेळ लागतो, यंत्रणा उभी करण्यासाठी वेळ लागतो. यंत्रणा उभारली जाईल. 14 गावातले ज्या मागण्या पूर्ण केल्या जाईल. शासनही तयार आहे, नवी मुंबई महापालिका प्रशासनही तयार आहे. मीही स्वतः नाईक साहेबांशी बोलले, स्वतः वरिष्ठही बोलतील आणि 14 गावातला चांगला विकास केला.